आज आपण मनमाड शहरातील नगरपालिकेच्या कार्यालयाखाली या ठिकाणी सर्व पक्ष मिळून प्राणांतिकीच्या उपोषणाला कार्यकर्ते व नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी उमेदवार इच्छुक असलेले आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहे ते लोक आज मतपेटीमध्ये जे मत EVM आहे त्यासाठी या ठिकाणी प्राणांतिकी उपोषणाला बसलेले आहे. त्यांची आपण मुलाखत पोलीस डायरी वादळच्या वतीने घेत आहे. सर, आपलं काय म्हणणं जामरविषयी? इलेक्शन चालू झाल्यापासून पहिले तर त्यांनी सर्व निशाण्या छोट्या केल्या, धुरकट केल्या. तिथं आम्ही त्यांच्याशी वाद केला, भांडण केलं आणि ते पहिले ती सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी जिथं पेट्या ठेवल्या त्याच रूमला फक्त सील केलं होतं आणि खाली तसंच ओपन होतं. तिथं पण आम्ही वाद केला आणि आताचा वाद आहे जामर बसवण्यासाठी. जामर का बसवत नाही? जामर आता सध्या जी मागणी तुमची ती पूर्ण केलेली नाही आहे, तर किती दिवसामध्ये बसवणार असं काही नोटीस काही वगैरे? त्यांनी काहीच दिलेलं नाही आम्हाला, बसवणारच नाही अशी नोटीस दिलेली आहे आम्हाला. कायदेच नाही भाऊ ते म्हणतात. जामरची जी मागणी सध्याची यांची ती मागणी प्रशासनाने धुडकावून लावलेली आहे. तर आता पुढला पाऊल काय राहणार आहे ते सांगतील आपल्याला लवकरच. आता आम्ही पिटिशन दाखल करण्याच्या विचारात आहे. आज किंवा उद्या कोर्टात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. उच्च न्यायालयात जायची तयारी या संबंधित सर्व उपोषणकर्त्यांची आहे. तर आपलं नाव? ॲडव्होकेट सुधाकर मोरे. काय विषयासाठी आपण प्रांतिक उपोषणाला बसली होती? 2 डिसेंबर 2025 रोजी मनमाड येथे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात जी मतमोजणी होणार आहे 21 डिसेंबर रोजी, त्या संदर्भात जी EVM मशीन आहेत त्या मशीन ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत त्या रूमच्या संदर्भात सुरक्षेसंदर्भात एक पारदर्शकता असावी. त्यासाठी आम्ही सर्व आमचे अतिशय उमेदवार पिटू नाईक असेल, रविभाऊ वडसर असतील, संतोषभाऊ आयरे असतील, भाऊ पाटील असतील, संजयभाऊ निकम असतील, सर्व उमेदवार राष्ट्रवादी, मशाल, अपक्ष हे सर्व उमेदवारांनी एकत्र येऊन या मतमोजणीमध्ये पारदर्शकता असावी. त्यासाठी आम्ही राज्य निवडणूक आयोगाने मागणी केलेली आहे की त्या स्ट्रॉंग रूम भोवती एक जामर बसवावं आणि जामर बसवल्यानंतर जेणेकरून जो सर्व उमेदवारांना संशय आहे तर तो संशय दूर करण्यासाठी ते जामर बसवण्यात काही हरकत नाही आहे. आणि जामर बसवल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचं कुठलं नुकसान होणार नाही आहे. उलट त्यामध्ये पारदर्शकता असली तर सर्वांना ती मतमोजणी एक पारदर्शकता झालेली आहे असं सर्वांचं समाधान होणार आहे. त्या तिथं मतपेटी जे आहे स्ट्रॉंग रूमला त्या ठिकाणी सुरक्षा मिळाली का? सध्या तिथं सुरक्षा त्यांनी दिलेली आहे, फक्त दिलेली आहे. बाहेर त्यांनी पोलीस पहारा दिलेला आहे. परंतु आमचे सर्व जे उमेदवार आहेत ते उमेदवार देखील रात्रंदिवस तिथे खरा पहारा देत आहेत, तिथे जेवण करत आहेत, तिथे आंघोळ करत आहेत. त्यांचा पहारा असल्या कारणाने, परंतु तो पहारा ती सुरक्षा या ठिकाणी पुरेशी नसल्या कारणाने जो आम्हाला सर्व उमेदवारांना संशय आहे की EVM मशीन संदर्भात जर जामर बसवले गेले नाही आहे तर जामर नाही बसवलं तर आम्हाला संशयाचं वातावरण त्या ठिकाणी नक्कीच निर्माण होत आहे. जामरसाठी जे आपण प्रांतिक उपोषणाला बसले त्याची मागणी अधिकाऱ्यांनी पूर्ण केली किंवा नाही, कसे? मनमाड येथील निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही ती मागणी केलेली होती. त्यांनी आम्हाला पत्र दिलं की राज्य निवडणूक आयोगाकडे आम्हाला जोपर्यंत आम्हाला निर्देश येत नाही आहे तोपर्यंत आम्ही आमच्या त्या शेड्यूलमध्ये EVM संदर्भात स्ट्रॉंगमध्ये जामर बसवण्याची आमच्याकडे शेड्यूलमध्ये तरतूद नसल्या कारणाने आम्ही त्याबद्दल कारवाई करू शकत नाही. परंतु राज्य निवडणूक आयोगाला तो अधिकार आहे, जिल्हाधिकाऱ्यांना तो अधिकार आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी जर इथं निवडणूक अधिकाऱ्याला जर आदेश दिले तर ते नक्कीच या ठिकाणी जामर बसू शकता व मतमोजणी ही पारदर्शकता झाली असं या ठिकाणी समाधान आम्हाला देऊ शकतात. मागणी पूर्ण झाल्यास काय पुढला पाऊल असणार आहे? मागणी जर जामर आमची मागणी मान्य झाली तर नक्कीच खऱ्या अर्थाने ती मतमोजणी पारदर्शक झालेली आहे या ठिकाणी आमचं समाधान होणार आहे. मागणी जामरची किती धुडकावून लावली पूर्ण पाऊल काय राहणार? आता न्यायालयाचे गेट दाखल करणार आहे ही तारीख तर पुढे चालणार आहे. तोपर्यंत याची कार्यक्रम निर्णय जवळ आलेला आहे. तोपर्यंत जर जामर नाही बसवलं गेलं तर तुम्हाला काही शंका वाटते का? आम्ही उपोषणाला बसलो नसतो तोपर्यंत आम्हाला नाही मिळत आम्ही उपोषणाला बसलो.
स्ट्रॉंग रूममध्ये आहे तिथे तुम्हाला काही घोटाळ्याची शंका वाटते का? 100% आम्हाला घोटाळा आहे. तुम्हाला प्रत्येकाला शंका आहे का त्याविषयी म्हणून तुम्ही बसलेत का? हो. आपण बघतो या ठिकाणी का ज्या स्ट्रॉंगमध्ये मतपेट्या जे ठरलेले आहे 21 तारखेला जो निकाल लागणार आहे त्याविषयी या उपोषणकर्त्यांची शंका आहे का त्या ठिकाणी कुठलाही काही घोटाळा होऊ शकतो आणि मतमोजणीचा निकाल त्यांच्या विरोधातही लागू शकतो असं या प्रांतिक उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. बरोबर सर आपलं काय म्हणणं आहे? त्यांचं काय? सर आपलं काय म्हणणं आहे? 2002ला आपली 2 तारखेला जी आपली निवडणूक झालेली आहे ती निवडणूक पारदर्शकपणे 3 तारखेला काउंटिंग होती, परंतु शासन निर्णयाने ती आली 21 तारखेला. यामध्ये बराच वेळ वायाला गेलेला आहे आणि त्यामध्ये तिथे पहिल्या दिवशी तिथे पेट्या ठेवल्या, कुठल्याच प्रकारची तिथे सुरक्षा नव्हती. त्यानंतर आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि सर्व जेवढे उमेदवार आहेत यांनी सर्वांनी तिथं सर्वांची प्रशासनाची भेट घेऊन तिथे त्यांनी पोलीस प्रशासन आणि बाकी प्रशासनाची मदत करून ते सील केलं. त्यानंतर त्यांनी आम्ही आता गावामध्ये अशी चर्चा आहे का 33-0 म्हणजे हे शंकेस कारण कुठंतरी झालेलं आहे. तर शंकेस कारण असल्या कारणाने आम्ही सर्व नगरसेवकांनी पारदर्शकता म्हणून तिथे जामर बसवण्यासाठी 8 तारखेला आम्ही त्यांना प्रशासनाला पत्र दिलेले आहे. परंतु 8 तारखेपासून त्या आजची 13 तारीख आलेली आहे. प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे आम्हाला काही असं ठोस पाऊल उचलून असं काही मार्गदर्शन केलेलं नाही आहे. तर आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे पारदर्शकता ठेवण्यासाठी तिथे जामर बसवण्यात एवढी एक विनंती आम्ही केली. निवडणूक आयुक्तांनी जर उद्या समजा या न्यायालयाच्या प्रमाणे दरवेळेस कोर्ट जे ठरवतं तारीख पुढे ढकलायचं त्याप्रमाणे जर ही 21 तारीख जर पुढे ढकलण्यात आली तर काय होणार? यामध्ये कुठला तरी पारदर्शकता जो विचार होता डोक्यामध्ये तो लोकांचा निवडणुकीवरून विश्वास उडेल आणि काहीतरी त्यामध्ये घोटाळा चाललेला आहे असंच लोकांचा गैरसमज निर्माण होतो. बोला सर. आज आपण इथं प्रारंभिक उपोषणाला बसलेले आहे तर याविषयी आपल्याला काय म्हणणं आहे? आजचा मूळ विषय असा आहे का त्या EVM स्ट्रॉंग तिथे जामर याच्यासाठी बसवलं कारण याच्यापूर्वी ज्या घटना घडल्या त्या संतोष भाऊ आणि यांच्या लक्षात आल्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष भाऊ नाईक यांनी त्या लक्षात आणून दिल्या. त्यांनी ती चिन्ह छोटे केलेली होती. अशी अनेक कारणं यांच्यावर शंका घेण्यासारखी आहे. त्याच्यामुळं आम्हाला आजच्या घडी या प्रशासनावर विश्वास नाही, निवडणूक आयोगावरही नाही. आमची इच्छा आहे का ती पारदर्शकता यावी आणि हे झालेल्या सगळ्या विषयांवर कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून तिथं कुठल्याही परिस्थितीत जामर बसवला पाहिजे. त्या जामर बसवण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. आपण या ठिकाणी बघत आहोत वादळ व पोली डायरी न्यूज राजू निर्भवने.